लोक सहारा हिंदी न्यूज लाइव। नमस्कार, लोक सहारा हिंदी न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं शेखैन। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर के ग्रामीण बलरामपुर के इलाके के लोगों ने 18 सितंबर को सकल ओबीसी समाज के आरक्षण के लिए जिला कलेक्टर को दिया निवेदन। निवेदन तुझ्या काय मागण्या आहेत आणि समोर तुम्ही काय करणार होता? आमच्या ज्या एवढ्याच मागण्या आहेत की बाबा मराठा समाज एवढा मोठा आहे, तो जर समाज आमच्या ओबीसीमध्ये जर येऊन आला तर आमचं आहे की नाही जगणं मुश्किल होईल। कारण जे नोकरी कमी आहेत आणि ज्या नोकऱ्या लागणार आहेत त्यासुद्धा नोकऱ्या लागत नाहीत। त्या कारणास्तव आमच्या मुलाबाळासाठी हे करणं जरुरी आहे। सरकारला निवेदन आहे बुवा की आज जर तुम्ही ओबीसीमध्ये हे समाज दाखल करत आहोत, ते न दाखल करता त्यांचं वेगळं आरक्षण मिळावं ह्या हेतूने आम्ही पाऊल उचलणार आहे। पूर्ण मागण्या नाही झाल्या तर तुम्ही मुंबईला जाणार का? हां, पूर्ण आम्ही लहान मुलं लेकरं बाळ सगळे काढून ओबीसी समाज आम्ही रस्त्यावर उतरणार, मुंबई गाठणार। मागण्या आहेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जे नवीन शासन निर्णय आला आहे त्याचा तीव्र विरोध आम्ही ओबीसी म्हणून तीव्र विरोध करत आहोत। विरोधामध्ये काय गोष्टी आहेत तुमच्या? विरोधामध्ये म्हणजे जे आरक्षणमध्ये अगोदरच 350च्या वर जाती आहेत, त्याच्यामध्ये आणखीन एक मोठा समूह जर स्थापित केलं तर आमचं जे आरक्षण होतं 350 जातीचं त्याच्यावर बाधा येत आहे। त्याच्यामुळे आम्ही हे निवेदन देत आहोत जिल्हाधिकारी। कलेक्टर साहेबांनी असं निवेदन दिले की आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत। हां, समोर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोरचा पाऊल काय राहील? नाही, आमचा तीव्र विरोध राहील आणि समोर जर समजा त्यांना जर आरक्षण त्यांच्या पद्धतीनं शासन निर्णय लागू केला तर आम्ही जोरदार आंदोलन करू। आमचा पद्मशाली समाज आम्ही जोरदार आंदोलन करू। टोटल ओबीसी समाज एकत्र होऊन रस्त्यावर उतरणार आणि त्या आंदोलनास आम्ही विरोध करणार।